सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावात खेळली जाते दगडांची अनोखी होळी। भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे। गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो। मागील 400 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। गावकऱ्यांना दगड लागला तरी काहीही होत नसल्याची भावना जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो। या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाहीये। धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगडगोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात। जगदंबा देवीच्या पायऱ्यांवर जेवढे जास्त रक्त सांडते त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे। त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात। जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रेंचा लोकांचा जो फड चाललेला आहे, नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर ही सर्व लोक जमा होतात। तरुण मंडळी व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं 2 भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफेक चालू होते। अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे। काय प्रथा परंपरा नाही, ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे। आमच्या पिढ्यानपिढ्या ही लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीनं हे चालू आहे। आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य चांगल्या पद्धतीनं होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे। धुळवड देखील म्हटलं जाते, काय कारण असं? ही रक्तरंजित धुळवड असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जातं आहे। या खेळाला एक विशेष महत्त्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो व्यक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही। पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याची जी नियमावली आहे, पुजारी सांगतात त्यांना, ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती। असंही आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत टिकून आहे। 2 गट समोरासमोर उभे असतात का, एक वरती असतो आणि खाली, काय प्रथा नाही, ते ऑटोमॅटिक गट पडले जातात। त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा, तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही। आता आपण बघतालच नदीपासून ते लोक सगळे आई जगदंबेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो खेळ पद्धतीने चालू होतो। अशा पद्धतीची ही आहे। याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही म्हणजे कोणत्याही द्वेषभावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही। अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात। भोयरे गावचे किती लोक सहभागी होत असतात? नाही, याच्यामध्ये भोयरे गावचेच लोक सहभागी होतात। साधारण 200 ते 250 युवक ह्या खेळामध्ये सहभागी होतात। बाहेरगावून आलेले युवक, पै पाहुणे हे शेजारी बघत राहतात। NTV न्यूज मराठी, सोलापूर।